नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात अनिल गोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका देखील दाखल केली असून या याचिकेची गांभीर्याने दखल घेत राज्याचे नगरविकास मंत्री आणि मुख्य सचिव यांनी संबंधित तक्रारीची चौकशी करण्याकरिता काही अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला पारदर्शकपणे चौकशीची अजिबात अपेक्षा नसून या प्रकरणांची पारदर्शकपणे चौकशी होण्याची मागणी अनिल गोटे यांनी केली. नगर सचिव आणि राज्याच्या मुख्य सचिव या दोघांनी माझ्या पत्राची दखल घेतली आहे आणि चौकशीसाठी या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना पाठवले. त्यातल्यापैकी 2 अधिकारी मला भेटले आणि त्यांनी माझ्याकडे सगळे कागदपत्र मागितली, मी त्यांना दिली. काय त्यांच्याकडनं आत्ता सध्या चौकशी कशी सुरू आहे आणि आपणही स्वतः कधी त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली का? नाही भाऊ, मी कशी चर्चा नाही केली. काय माझं काम लोकांपुढे आणणं आहे, माझं काम तक्रार करणं आहे. काय आणि हे सरकार इतकं हरामखोर नीच हलकट आहे. काय आम्ही तक्रार करतो या प्रकरणाची चौकशी करावी. काय ते महापालिकेला कळवतात की या प्रकरणाची चौकशी करून तुम्ही आम्हाला कळवा, पण चोराला सांगतात काय तू तपास कर. काय 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 सरकार आहे का काय? हां, असं सरकार चालतं का? पुढे चौकशी करा तुम्ही उच्चस्तरीय, ते नाही यांना सांगतात तुम्ही चौकशी करा. आता कोण म्हणेल का की म्हणून मर्डर केला आहे, बलात्कार केला आहे? इतकं मूर्खाचं राज्य सगळं. देवेंद्र फडणवीस ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तिथे पारदर्शकता नावाची गोष्ट शिल्लक नाही. काय आलं लक्षात? एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. धनंजय मुंडे यांच्या जवळचा माणूस वाल्मिक करा, त्याला मोक्कामध्ये ठेवलेले. काय मोक्कामध्ये एक कलम आहे अबेजमेंट. काय म्हणजे गुन्ह्यामध्ये मदत करणारे. आता धनंजय मुंडे मदत नाही केली का त्याला? म्हणजे मोक्का कायदा इतका रॅटिंगल ॲक्ट आहे काय की तुमची जेवायला घातलं आरोपीला मुक्त्याचा, हा सुद्धा गुन्हा आहे. काय त्याचं बरोबर फिरले का गाडीमध्ये? काय मर्डर केला होता, नागपूरला होता. मग खरं म्हटलं म्हणजे या अशा याच्यामध्ये कुठल्याही निपक्ष मुख्यमंत्र्याकडनं किंवा चौकशी अधिकाऱ्याकडनं एकच अपेक्षा असते की ज्यांनी हा फरार असताना त्याला संरक्षण दिलं त्या लोकांना पहिले उचलवा ना, सहआरोपी करा. आता या अशा माणसाकडे मी काय अपेक्षा करणार? काय हां, मी काय धसुऱ्याचं झाड लावेल आणि गुलाबाच्या फुलाची अपेक्षा करेल? मूर्ख नाही आहे मी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.